Co-powered by टेक्नो। आज बुलढाणा शहरामध्ये लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विकास कामांचं आणि मोठमोठ्या पुतळ्यांचं उद्घाटन होतं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमदार संजय गायकवाड। गायकवाड साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन? एक अभूतपूर्व आणि नेत्रदीपक सोहळा हा या ठिकाणी आता होणार आहे। गावागावातून खेड्यापाड्यातून सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मला अभिमान आहे की 2 वर्षामध्ये जे काम आम्ही हाती घेतलं, 22 स्मारकाचं लोकार्पण होतं आणि जवळपास 30 स्मारक इकडे उभे राहणारे सगळ्यांच्या परमिशन स्ट्रक्चर ऑडिट सहित आम्ही सगळं या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे आणि काल रात्रीपासून सगळं आमचं बुलढाणा शहर दिवाळी साजरी करत आहे। कुठले कुठले पुतळे आहेत? सगळेच आहेत, म्हणजे आता बाबासाहेब आहे, माता रमाई आहे, महात्मा फुले सावित्री आहे, जिजाऊ आहेत, बालशिवाजी आहेत, संभाजी महाराज आहेत, शिवा काशीद आहेत, गाडगे महाराज आहेत, संत रविदास आहेत, एकलव्य महाराज आहेत, वाल्मिकी ऋषी आहेत, शिवरायांचा जगातला सर्वात मोठा स्मारक आहे, बसवेश्वर आहे, वसंतराव नाईक आहेत, लोकराजा छत्रपती शाहू छत्रपती आहेत, अहिल्याबाई आहे, तानाजी आहे, बाजीप्रभू आहे, अग्रसेन महाराज आहे, जैन स्थानक आहे, सगळीच आहे। शिवरायांचा सगळा इतिहासात जागा केलाय तुम्ही बुलढाण्यात? सगळं सर्व। बरं, लाडकी बहीण योजनेचा सुद्धा कार्यक्रम आहे, किती मोठ्या प्रमाणात महिला येण्याची शक्यता आहे, कसा कार्यक्रम होतो? महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कार्यक्रम आमचा बुलढाण्याचा होईल अशी मला अपेक्षा आहे, कारण महिलांमध्ये पण प्रचंड उत्साह आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे आता आपल्याला बघायला दिसायला। आता हे सगळं इतकं उत्कृष्ट करताय तुम्ही, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, मात्र तुमच्या सहकार्यांना कोणाला मंत्रिपदं भेटली, कोणाला महामंडळं भेटली, पण तुम्ही इतकं सगळं चांगलं काम करूनही तुमच्या हाती काही दिसत नाही। नाही, मी काही मागणी केलेलीच नाही आहे। मला एक आमदार, एक सामान्य माणूस लोकांमध्ये राहायला आवडतं। म्हणजे महामंडळाची सुद्धा, मंत्रिपदाची सुद्धा काही अपेक्षा? मी मंत्री झालो तर माझ्या लोकांपासून लांब जाईल, मला जायचं नाही। मग मुख्यमंत्री तर लोकांच्या जवळ येतात उलट उलट। मुख्यमंत्र्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही, ते जेवढे सामान्य वागतात ते म्हणजे असामान्य मुख्यमंत्री झालेले आहेत, असामान्य। दुसरं, काही काँग्रेसचे लोक तुमच्या या कार्यक्रमामध्ये विरोध करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, काय केलं त्याचं? नाही, पोलिसांनी सगळा बंदोबस्त चोख लावला आहे आणि आमचे कार्यकर्ते पण सगळे बिलकुल 25 ते 30 हजार माझे कार्यकर्ते सगळे नजर ठेवून आहेत। फायटिंग मोडमध्ये आहेत सगळे? फायटिंग मोड नाही, ॲक्शन मोडमध्ये। दुसरं, हे जे तुम्ही जे बक्षीस दिलं होतं, तुम्ही जे बक्षीस जाहीर केलं होतं, तर ते बक्षीस स्वीकारण्यासाठी आलं का कोणी? प्रस्ताव वगैरे दिलेत का कोणी? नाही, त्याच्यामध्ये मी नवीन प्रस्ताव असा दिला की राहुल गांधींनी जे काही बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केला, बाबासाहेबांचा अपमान केला, संपूर्ण समाजाचं आरक्षण काढून घेण्याची भाषा केली, त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जावं किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर जावं, बाबासाहेबांच्या समोर तिथे माथा टेकावा, माफी मागावी, म्हणजे माझी मी घोषणा मागे घेणार। आणि तसं जर त्यांनी नाही केलं तर? माझी घोषणा कायम आहे। त्यासाठी कोणी येत आहेत का? म्हणजे आता इतके दिवस झाले घोषणा तर नाही आलं, कोणी येतील ना, वाट पाहू। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।